हाय मित्रांनो, कशा आहात तुम्ही? व्यवस्थित आहात ना? असायलाच पाहिजे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगतो, की आम्ही एक्झॅक्टली प्लॅन कसा केलेला आहे शेती आणि शेतीच्या जोडधंद्याबाबतचा. ठीक आहे. खास करून एक विशिष्ट मी प्रोजेक्ट घेऊन चाललोय. त्या प्रोजेक्टवरतीच खरं आमचं काम चाललेलं आहे आणि फक्त माझं आणि माझ्या फॅमिलीचं काम चाललंय. तर याच्याने भवितव्यामध्ये गावामध्ये किती चेंजेस येतील मला त्याचं माहिती नाहीये, परंतु सुरुवात करणं खूप गरजेचं आहे. कुठूनही सुरुवात झाली तर ते एकंदरीत फायदा सर्वांना होतोच. कारण शेती ही नुकसानदायक नाहीये. शेती ही फायद्याचीच आहे. ठीक आहे. पहिलं तुम्ही आमचं गाव बघून घ्या हे पूर्णपणे कसं आहे बघा. कोणत्या ठिकाणी आहे, असं काही हे भारी भरकम असं सुपीक जमीन वगैरे काही नाही. आम्ही डोंगराच्या कॉर्नरवर राहतो सगळ्या गोष्टी. हे दाखवतो हे बघून घ्या एकदा. हा सगळा डोंगराळ भाग आहे सगळा. आता तर हे डिसेंबर महिन्यात स्टार्ट आहे पूर्णपणे आणि डिसेंबरमध्ये एवढी थंडी असते की रात्रीचं कोणी बाहेर निघत नाहीये. आणि अशा भागामध्ये काही लोक राहतात आहेत. एकदम दऱ्या-खोऱ्याच्या कॉर्नरमध्ये राहतात आहेत पूर्णपणे. काही लोक सपाटीच्या भागाला राहतात. पण सपाटीच्या भागापेक्षा हा भाग थोडा वेगळा पडतो. कारण की सपाट जमिनी नसतात, समतल जमिनी नसतात इथे. त्याच्यामुळे पीक कोणतं घ्यायचं, कोणतं नाही घ्यायचं या गोष्टींवरती खूप खूप विचार केलेला जातो पूर्णपणे. खूप विचार करतात लोकं. ठीक आहे. तर याचाच थोडंसं आहे ना, आम्ही पण विचार केला की खास करून आमच्या भागामध्ये कांद्याची शेती जास्त घेतली जाते फक्त पैसे कमवण्यासाठी पूर्ण. कारण पैसा हा खूप इम्पॉर्टंट आहे. आणि कांदा अशी गोष्ट आहे ना, की साधारण 3.5-4 महिन्यामध्ये कांदा येतोच. पण कधी-कधी त्याचा हमीभाव भेटत नसल्यामुळे त्याला त्याच्यातून पूरक पैसा नाही होत. आणि सगळ्यांकडेच असे 10-12 एकरची अशी जमीनचे प्लॉट नाही आहेत. काहींकडे 1 एकर आहे. काहींकडे जमीन पण नाही. ते दुसऱ्यांच्या जमिनीवरती करतात. तर त्यांचं कसं होत असेल विचार करा. मग चला एखादं घर पूर्वी काय व्हायचं माहितीये का, की एका घरामध्ये एकच व्यक्ती असायची. एकच मनुष्य म्हणजे माणूस म्हणून असायचा आणि बाकी बहिणी वगैरे असेल त्यांच्या तर ते लग्न करून निघून जायच्या. सो मग अख्खा जर त्यांचा 5 एकरचा प्लॉट असेल या 10 एकरचा प्लॉट असेल, तो अख्खा एकट्याला भेटायचा. तर त्याच्यामुळे त्यांना ती शेती जास्त वाटायची. पण आजकाल काय झालंय, की लोकसंख्या वाढत चालली. प्रत्येकाच्या घरामध्ये 2 अपत्य, 3 अपत्य असे वाढत चालले. तर त्यामध्ये त्या जमिनीचे तुकडे पण तसे होत गेले. तर त्या जमिनीच्या तुकड्यांमध्ये लोकं शेती किती करणार आणि काय करणार? हा प्रश्न पडला आणि त्याच्यामुळं जोडधंद्यावरती टर्न ऑन झाले ते पूर्ण. तर कांदा हा जोडधंदा नाहीये. तो काय आहे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. तो पुढच्या व्हिडिओसाठी रेडी राहा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. बाय बाय.